गाईस, कशा तुम्ही सर्वे? होप तुम्ही सर्वे मस्त असणार. तर आज आहे ना, मी लवकर उठली आहे. लवकर म्हणजे किती वाजता सांगू? 12 वाजता उठलेली आहे. नाहीतर मी 1 नाहीतर 2 वाजता तर उठतेच. आज मला लवकर डोळे उघडले काय माहिती नाही. रातभर तर मी झोपलीच नाहीये. बिस्तारा असाच आहे, उचलायचा बाकी आहे, आंघोळ करायची आहे, तोंड धुवायचं आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या सर्व डेली रुटीन दाखवणार आहे. डेली रुटीनमध्ये माझं काय होते काय नाही होणार आहे सर्व काय या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असला तर काय करायचं आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आता हे बिस्तर वगैरे उचलू आणि माझ्यासाठी पाणी गरम करायला ठेवते. तर आता बिस्तर उचलून बघा, आता बिस्तर असा आहे ना, तर पूर्ण क्लीन वगैरे करते. चला. तर आता बिस्तारा झालेला आहे उचलून, तुम्ही बघू शकता आता किती क्लीन वाटते आहे. तर आज ना तुम्हाला थोडा आवाज येणार, आमच्या बिल्डिंगचंच वाटते काम चालू झालेलं आहे. काय माहिती किती दिवसानंतर मुहूर्त आज आलेलं आहे वाटतं बिल्डिंगच्या कामचा. तर आता मला आता फ्रेश वगैरे होते, आंघोळीला पाणी गरम करते आणि तोंड धुवून घेते. पहिला फेस वॉश लावणार आहे आज मी माझ्या फेसला. डायरेक्ट आता ब्रश पण करू, पण फेस वॉश लावते नंतर ब्रश करते. चला. तर मी आहे ना हिमालयाचा फेस वॉश यूज करते. तर तुम्ही बघू शकतात हे आता संपलेलं आहे, त्याला घेऊन यावं लागेल मला. थोडा एवढा बस आहे, हे आता संपलेलं, आता याला ना घेऊन यायला लागेल. आता फेस वॉश लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर मी 2 दिवस सोडूनच लावते, जास्ती नाही लावत मी, नाहीतर ना पिंपल्स वगैरे लवकर पडतात आपल्या चेहऱ्याला. तर आता मी माझ्यासाठी आंघोळीसाठी पाणी वगैरे गरम करते. तर आता मी तुम्हाला सर्व काय डेली रुटीनमध्ये सर्व काय दाखवणार आहे. असं नाही की फक्त अर्धा अर्ध दाखवणार, सर्व काय मी डेली रुटीनमध्ये दाखवणार आहे. मी डेली काय करते ते सर्व काय या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही सुद्धा काहीतरी करा माझ्यासाठी. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी. तर माझ्यासाठी पाणी वगैरे गरम करायला ठेवते गॅसवर. तर आता मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, तर तुम्ही बघू शकतात. तर आहे ना गॅसवर म्हणजे गॅसपासून आहे ना मोबाईल प्लीज तुम्ही सुद्धा लांब ठेवा. मी सुद्धा लांब ठेवते, ना तर कधी स्पॉट होऊ शकते काय माहिती नाही पडणार. तर गाईस तुम्हाला ना मी एक डॉल दाखवते. आमच्या घरी ना एक डॉल आहे. तर ही आहे ना, ही आमच्याकडे एक डॉल आहे. तर तुम्ही आहे ना ही डॉलला बघणार ना, थांबा तुम्हाला दाखवते. याचा चालू करून चालू आहे नाही ना, कुठे हिचं बटन, इथे बघा इकडे ना, इकडे हिचं बटन आहे. तर तुम्हाला मी दाखवते ही डॉल काय करते ती. तर आहे ना इकडे बघा, ही डॉल अशी आहे ना, अशी इकडे ना, इकडे हिच्या पोटाजवळ एक आहे ना असं बटन आहे. तर आता बघा, तर आहे ना असं वाटतं की लहान मुलांना घेतलेला फील होते याच्यामध्ये. तर बघू शकतात पुन्हा अशीच करते. अजून एकदा तुम्हाला दाखवते बघा, इकडे असं बटन आहे. तर तुम्ही डॉल बघू शकता. तर बघा ही डॉल आमच्याकडे अशी युनिक काही ना काही असणारच आमच्या घरी, असं नाही. बघा काय पाहिजे, काय पाहिजे तुला? बघा हिला चालायचंय, चाल चाल. तर असे ना युनिक काही ना काही आमच्या घरी असणारच. अजून एक डॉल आहे, तुम्हाला दाखवते बघा. ही एक डॉल आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा. आणि हा आहे मिकी माऊस आणि हा काय माहिती नाही काय आहे हा. तर आमच्या घरी असे काही ना काही असणारच. लहानपणी तर नव्हतं, आता तरी भेटते आपल्याला काही ना काही बघायला. तर आता मला पाणी वगैरे गरम होते. तर आता पाणी बॉईल झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता पाणी बॉईल झालेलं आहे.
तर आता मी पाणी वरते बाल्डीमध्ये, आंघोळ विंघोळ करते आणि मग बघू. मला वाटते की मी स्ट्रेटनिंग करू का केसांना, ट्राय करायला काय जाते, एकदा ट्राय करून बघते. मी केसांवर स्ट्रेटनिंग फिरून बघते, टाइम भेटला तर मी करते, नाहीतर मी नाही करणार आहे. तर आता मी आंघोळ करून भेटते. तर आता आंघोळ करून झालेलं आहे, मी केस सुद्धा धुतलेले आहेत. तर आता मी बघते स्ट्रेटनिंग मशीन फिरू काय माझ्या केसांना. माझे केस कुरले आहेत ना, ते लवकर ते स्ट्रेटनिंग मशीन म्हणजे ते राहत नाही माझ्या केसांना. तर थोडा करू, टाईम आहे मला, अजून कपडे सुद्धा धुवायचे आहेत. तर काय नाही होईल, 5 वाजेला मी कपडे सुद्धा धुवून टाकते. तर मी बघते केसांना स्ट्रेटनिंग मशीन फिरून बघते, तर बघू कसे दिसतात ते. आता बघा कुरले आहेत ना, 10-15 मिनिटांनी तसेच केस होतात कुरले. मला कुरले केस आवडत नाही, तर तुम्ही बघू शकता कुरले केस, कुरले केस. तर आता याला स्ट्रेटनिंग करू. आणि तुम्हाला इकडनं असं कलर वगैरे दिसते काय थोडाफार, मी एकदा कलर केलेला केसांना, तर तुम्ही बघू शकता. काय माहिती तुम्हाला दिसते की नाही कलर. तर आता मी स्ट्रेटनिंग मशीन फिरवते, पहिलं हेअर ड्रायर फिरवते, पहिलं खालचे केस वगैरे सुकून घेते, नंतर मग मी स्ट्रेटनिंग मशीन लावते. चला. तर आहे ना, ह्याला सिरम लावून घेते पहिला मी केसांना, मग ते थोडं मिनटासाठी परफेक्ट राहणार आहे. तर मी बघा, मी हे वाला सिरम यूज करते. तर तुम्हाला सुद्धा हे सिरम मागवायचं असणार ना, तर मेडिकल वगैरे कुठेतरी भेटून जाणार. मी मेडिकलमधनं घेतलेलं आहे, काय माहिती आहे ॲप वगैरे असणार तिकडे पण जाऊन भेटत असणार. तर हे कितीचं आहे, हे आहे 125 रुपयाचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तर तुम्ही सुद्धा घ्या. हे स्मेलसुद्धा खूप चांगली आहे, एक नंबर स्मेल आहे. ते स्मूथ होतात केस. तर मी तुम्हाला हे करून दाखवते. तर आता ना मी पूर्ण केसांना स्ट्रेटनिंग करते, मग मी तुम्हाला भेटते. चला. तर आता मी केस सीधे झालेले आहेत, एवढे सीधे झालेले नाही आहे, माझे केस कुरले जास्ती आहेत, म्हणून ते केस जास्ती सीधे नाही झालेले आहेत मशीनमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता, खरं तुम्ही दाखवते मी, तर तुम्ही बघू शकता. तर गाईस, आता माझे केस तुम्ही बघू शकतात, पहिला कसे कुरले होते, आता एवढे काही कुरले दिसत नसणार तुम्हाला. तर बघा किती मस्त दिसतात आहे. याला 1 तास गेला करायला. तर तुम्ही आता बघा, नंतर बघतणार ना कधी केस माझे असे पूर्ण कुरले दिसणार. आता चांगले दिसतात आहे. तर कधी ना कधी मी परमनंट स्ट्रेटनिंग करणार आहे, तर पुढे जाऊन करणार, आता नाही करणार. कधी मी 18+ झाल्यावर ट्राय करणार आहे परमनंट स्ट्रेटनिंग करायचा. आता नाही करणार आहे, आता मी खूप छोटी आहे. आता 1 वर्षानंतर मी करणार आहे परमनंट स्ट्रेटनिंग, बघणार तर मी करणार.
तर लोक बोलतात की केस डॅमेज होतात परमनंट स्ट्रेटनिंगनी, तर इथे ट्राय करायला काय जाते आहे, ते ट्राय करून बघू लोक. यावेळेला केस एवढे आवडतात आहे ना माझे, काय विचारायची वार्ताच नाही यार. खरं असं वाटतं की हमेशासाठी असे माझे केस असते तर मी किती सुंदर दिसले असते गाईस. हे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला थोडेफार कलर्स वगैरे दिसत असणार इकडे कुठेतरी. एकदा मी कलरचा पण ट्राय केलेला होता, पण एवढा काही खास कलर नव्हता उठलेला, एकदम लाल कलर उठलेला होता. आपले होते माझे तसे कलर मी केले आहेत. तर नेक्स्ट टाइम 3-4 महिन्यानंतर का 5-6 महिन्यानंतर मी एकदा अजून एकदा कलर ट्राय करणार आहे. तर ते गोल्डन कलर ट्राय करणार आहे. ते मी आणलेला ते रेड कलर होता, तर तुम्हाला ते वाला आणलेला होता मी. म्हणजे ते सेम असं आहे ना, मी ह्याच्यामध्ये घेऊन येणार आहे, गोल्डनमध्ये वाईन कलर घेऊन येणार आहे. तर तुम्ही बघा किती मस्त दिसते. असं आहे ना, मी परमनंट अशी तरी केस ठेवली ना माझी, असे काय दिसतात. हा 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 हा. तर आता मी जेवते आहे. रात्री मम्मीने बिर्याणी बनवलेली ना, ती गरम केलेली आहे, आता मी खाणार आहे. तर खूप टेस्टी बनवते माझी मम्मी बिर्याणी. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असणार बिर्याणीचा, प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर बिर्याणीची पण रेसिपी आम्ही शेअर करू तुमच्याबरोबर. नाहीतर पनीर बिर्याणी पण आम्ही बनवू, ट्राय करू एकदम पनीरची बिर्याणी. तर पनीर बिर्याणी नाहीतर पनीर पुलाव एकदा ट्राय करू आम्ही, बनवू, तुम्हाला आम्ही दाखवू, ट्राय करू कशी बनते. आमच्या हातातली टेस्टी एकदम बनते. तर आता मी हे सर्व खाऊन घेते. तर आता तुम्हाला सुद्धा जेवायचं असणार तर गाईस प्लीज माझ्या घरी या आणि जेवा तुम्ही. तर आता मी जेवते. गाईस तुम्ही पण खावा. आता मी जेवूनच भेटते चला. तर आता मी गोळी खाते. तर तुम्हाला दाखवते मी कुठली गोळी खाते. मी ही गोळी खाते. ही मला डॉक्टरांनी लिहून दिलेली आहे. विटॅमिनची गोळी आहे, विटॅमिन ईची कॅप्सूल आहे आणि हे खोकल्याचं औषध आहे, म्हणजे खासीचं औषध आहे. तर पहिला मी ही गोळी खाऊन टाकते. ही गोळी आहे ना आपल्याला पूर्ण ग्लो आणते, आपल्या केसांना सुद्धा स्ट्रॉंग बनवते आणि आपल्या चेहऱ्याला सुद्धा मस्त गोरा करून टाकतात. डॉक्टरकडनंच घ्या ही गोळी लिहून. तुम्ही अशी घेऊ नका, डॉक्टरला विचारूनच घ्या तुम्ही. तर आता ही गोळी एक मी घेते. तर हे पूर्ण होते. आता माझ्याकडे 9 बाकी आहे. मग हे संपल्याच्या नंतर मी अजून घेऊन येणार आहे. याने डॅन्ड्रफ असून दे, काही असून दे, सर्व काय जाते याच्याने. आपले केसचे वाढत पण होतात, केस वाढतात याच्याने. तर मी एक गोळी घेते यातली. आणि मी एक गोळी घेते. गोळी खायला मला आवडते, पण घसा दुखते ना, पाणी जायत नाही मला, पियायला होत नाही. गोळी खाल्ली ना, पाणी पियाला ना पाणी टोचते. थंड पाणी पण नाही, गरम पाणी आहे. आता पियायचं आहे खासीचं औषध. कडू आहे. ढाकण देऊन घेते. तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आता तुम्ही माझे केस बघा कसे झाले, बघा होते कसे आणि झाले कसे मला माहिती आहे. 10-15 मिनिटानंतर कुर्ले केस होऊन जातात माझे. तर मला सर्दी खोकला जाम झालेला आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझा डेली रुटीन ब्लॉग आवडला की नाही आवडला. मी डेली रुटीनमध्ये हेच सर्व असतं माझं, अख्खी काही नाही आहे. आता मला कपडे धुवायचे आहेत, कपडे थोडेच आहेत, त्याला धुवून टाकते मी. तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग पण काढू. तुम्ही आम्हाला असेच प्रेम करा, आम्ही सुद्धा असेच मेहनत करत जाऊ. आत्तासाठी बाय.